आतापर्यंत हे विश्लेषण या पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहतोय. यानंतरचा सामना असेल तो रायझिंग स्टार संघ वर्सेस शेरपे शिलेदार. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचे. रायझिंग स्टार वर्सेस शेरपे शिलेदार या पुढचा सामना आपण पाहतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यावेळी मात्र व्यासपीठावर मान्यवरांना मानवंदन देताना चेंडू चाललाय सीमा रेषेपार येतोय. येस डेफिनेटली पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ बिगी सिक्सर. जबरदस्त फटको यावेळी मात्र मंदारच्या बॅट मधनं अगदी मंदारचा मनगट आणि मेंदू याचा ताळमेळ. त्यानंतर मात्र चेंडू पाठवला सर सीमा रेषेपार. अगदी कडक फटको मात्र मंदारच्या बॅट मधनं बघू भेटलो. सुंदर बॅटिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये धावा झाल्या त्या आतापर्यंत 31. बघता बघता 50 गाठण्याचा प्रयत्न असतो. त्यासाठी मात्र अजूनही 5 चेंडू शिल्लक असलेले. मोठा फटको मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू टाकू जो तो कुर्ल्याक गेलो पारल्याक. त्याच्यामुळे मात्र अवांतरच्या स्वरूपात WID असं वाईटचं खूण मात्र पंचांकडनं बघू भेटले. खराब गोलंदाजी मात्र थोडीशी का होईना आतापर्यंत आनंदकडनं बघू भेटली. या पुढचा चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर आनंद. फुल टॉस मध्ये चेंडू वारंवार चेंडू खराब फेकला जाता. बघता भजी मागता वडे. समुद्रात मासे आणि तडीक मॉल असं चेंडू मात्र आपण बघितलो. आणि याच वेळी मात्र पुन्हा एकदा नोची खूण केली गेली आणि फ्री हिटची अजून एक नामी संधी. बाय 1 गेट 1 फ्री. उघडा डोळे बघा नीट आणि या पुढचं चेंडू असतो फ्री हिट. त्याच प्रकारचा चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये मात्र या चेंडूवर बघूया काय होता. आनंदचा पुढचा चेंडू मतदारचं पुढे येऊन सरसावले प्रयत्न. चेंडूला मात्र उसळी लांब 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 कडक सिक्सर. पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात आकाशात म्हणजे मोठं फटको येणं नितांत गरजेचा होता आणि त्याचीच पूर्तता करताना मिस्टर मंदार दिसता. अप्रतिम फटकेबाजी षटकारांची आतिषबाजी आग लावून आग खाऊन इंगळे वक्ताना आपण बघितला. मंदाराक सलगचं दुसरं षटकार मात्र मंदारकडनं बघू भेटलो. धावा झाले आतापर्यंत 38 धावा. बघता बघता धावांची उसळी. पुन्हा एकदा मोठा फटको बॅट मधून निघालेला अप्रतिम फटको सीमा रेषेपार. राम फॉम फॉम राम फॉम फॉम. इट्स अ सिक्सर. व्हॉट अ बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मंदार करताना बघू भेटलो. यावेळी मात्र डान्सिंग डान्सिंग पद्धत आदित्य आणि चेंडूला उसळी दिली गेली. मंदारच्या बॅट मधून इलेलो सलगचो तिसरो षटकार. सिक्सर. सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मात्र आग खाऊन इंगळे वागताना आपण मंदाराक बघितला. मंदाराची बॅट ऐन उन्हात मात्र तळपताना दिसली आणि मंदारच्या बॅट मधनं आलेले हॅट्रिकची षटकारांची हॅट्रिक मात्र सगळ्यांका अगदी आनंद देऊन गेली. गोलंदाज आनंद मात्र आज टेन्शन मध्ये दिसता. आनंदाच्या पाठीन पाठभर वळ 3 वळ आनंदाच्या पाठीवर काढताना आपण बघितले. सलगच्या 3 चेंडूवर 3 षटकार. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. टायमिंग चुकला. यावेळी मात्र संधी हुकली गेली. या पुढचा चेंडू मात्र जीवाच्या आकांतान बिचारो आपण बॅटिंग करताना बघितलो. मंदार नॉन स्ट्रायकिंग एंडवर आता मात्र विसावलो. आता मात्र ही जबाबदारी विलासकडे असलेली. बऱ्याच वेळानंतर का होईना आनंदच्या ह्या चेंडूवर फक्त एकच धाव गेली गेली. धावा झाले ते 45. आतापर्यंत अप्रतिम फटकेबाजी बघू भेटली. मोठं फटको मारण्याचा प्रयत्न परंतु खराब इथे नजारा बघू भेटला. थोडीशी ढिलाई मात्र बघू भेटली आणि यावेळी मात्र हलकेच एक धाव चोरी झाली. वाईटची खूण आणि त्यावर परत एकदा बाईच्या स्वरूपात इलेली एक धाव. अशा या 2 धावेने धावा झाल्या त्या 47 अशा. अगदी आपण पहिल्या सामन्यातही पाहिलं 50 धावांचं टार्गेट 51 धावांचं टार्गेट होतं. त्यानंतर मात्र त्याच पावलावर पाऊल ठेवून हाही सामना तसाच चाललाय. यावेळी मात्र पुन्हा एकदा उडालेला कारंजा मंदारच्या बॅटमधनं तिथे क्षेत्ररक्षक येतोय परंतु पुन्हा एकदा बांगड्याची पिशी फाटली. बांगडे जमिनीत दान झाले आणि पुन्हा एकदा चेंडू जमिनीचा धरणीला दान झाला. खराब क्षेत्ररक्षण वारंवार करताना आपण बघितला. रनआउटची नामी संधी
पंचांचा निर्णय ना बाकी पंच मात्र नाखुश यावेळी नॉट आउटच्या स्वरूपात पुन्हा एकदा आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये मंदार मात्र सुखरूप विसावलं गेलो. या 3 धावेने धावसंख्या वधारली आणि नक्कीच 50 गाठली गेली. टाळ्यांच्या गजरात मात्र स्वागत करीत असताना हे संघ पुन्हा एकदा 50 गाठली गेली. सलगच्या दुसऱ्या सामन्यात 50 धावा वारंवार करताना आपण बघितले या स्पर्धेमध्ये. मोठा फटको आडव्या पट्टीने आनंद कार्पेट खेळायचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक येता. दुसरे धावेचा प्रयत्न यावेळी मात्र मंदार काय पोराचं पुचायचं नाही आणि हे पुन्हा एकदा यावेळी रनआउटच्या स्वरूपात माघारी परतलो. वन शॉटचे म्हणजे थोडी गाठली क्षेत्ररक्षक वारंवार करताना आपण बघितला. रनआउटची नामी संधी. पंचांचा निर्णय ना बाकी पंच मात्र नाखुश यावेळी नॉट आउटच्या स्वरूपात पुन्हा एकदा आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये मंदार मात्र सुखरूप विसावलं गेलो. या 3 धावेने धावसंख्या वधारली आणि नक्कीच 50 गाठली गेली. टाळ्यांच्या गजरात मात्र स्वागत करीत असताना हे संघ पुन्हा एकदा